श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. साईबाबांना मानव जातीबद्दल कळवळा होता. ते सर्वांवर प्रेम करीत. शिर्डीत आलेल्या प्रत्येक भक्ताला योग्य ते मार्गदर्शन करीत. जे भक्त बाबांची आज्ञा मानायचे त्यांचे कल्याण व्हायचे आणि जे अवज्ञा करायचे ते स्वतः संकटच ओढून घ्यायचे. शिर्डी यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तेथे बाबांच्या इच्छेने जाणे व्हायचे आणि बाबांच्या इच्छेनेच निघणे व्हायचे. एखादा भक्त दर्शन घेऊन निघाला की बाबा त्याला दुपारी जेवून जा म्हणायचे. गाडी चुकेल म्हणून तो निघाला तर त्याची गाडीही चुकायची आणि उपवासही घडायचा. बाबा त्रिकाल ज्ञानी होते. आपल्या भक्तांचे कशात हित आहे हे त्यांना माहीत असायचे, पण आपल्यासारख्या प्रापंचिकांना ते कसे कळणार. एकदा तात्या कोते आठवड्याच्या बाजारासाठी कोपरगावला जायला निघाले. मशिदीजवळ टांगा थांबून तो बाबांचा निरोप घेण्यास गेला. बाबा त्याला म्हणाले, तात्या, गावाबाहेर जाऊ नकोस, बाजार राहिला तर राहू दे. पण तात्याने बाबांचे ऐकले नाही. त्याचा हट्ट पाहून बाबा म्हणाले, तुला जायचे तर जा, पण श्यामालाही बरोबर नाही. तात्याने तेही ऐकले नाही. टांग्यात बसून तो बाजारासाठी निघाला आणि जे व्हायचे तेच झाले. शिर्डीपासून 3 मैलांवर साऊळ गावी टांग्याचे घोडे उधळले आणि वेगात धावू लागले. तात्याचा एक घोडा कमरेत लटका पडला. त्याचे नुकसान झाले. बाजार तर राहिलाच, वर थोडी दुखापतही झाली. तात्याला बाबांचे शब्द आठवले, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अशीच एक दुसरी घटना. तात्या टांग्यात बसून कोल्हार गावी जायला निघाला होता. तो मशिदीत बाबांचा निरोप घेण्यास गेला तेव्हाही बाबांनी त्याला अनुमती दिली नव्हती. त्यावेळी त्याचे घोडे वेगाने उधळले आणि टांगा बाभळीच्या झाडावर आपटून मोडला. हा तात्याचा जीवावरचा प्रसंग होता. बाबांच्या कृपेनेच तो वाचला. त्यानंतर त्याने बाबांच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही. श्री साई चरित्रकार गोविंद रघुनाथ दाभोलकर यांनाही असाच एक अनुभव आला. अगदी सुरुवातीला ते जेव्हा सहकुटुंब शिर्डीस आले तेव्हा मुंबईस परत निघताना बाबांनी त्यांना भाकर तुकडा खाऊन दुपारनंतर जा असे सांगितले. पण बाबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून ते घाईघाईने निघाले. आपली गाडी चुकू नये म्हणून त्यांनी गाडीवानाला बैलगाडी वेगात नेण्यास सांगितली. त्यामुळे बैलगाडीचे चाक निखळून ते गटारात पडले. त्यावेळी केवळ बाबांच्या कृपेने त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. शेवटी त्यांना कोपरगावी मुक्काम करून दुसऱ्या गाडीने मुंबईत जावे लागले. एके दिवशी एक युरोपियन गृहस्थ बाबांच्या दर्शनास आला होता. आपण मशिदीत जाऊन बाबांचे दर्शन घेऊन त्यांच्याजवळ बसावे अशी त्याची खूप इच्छा होती. त्याने 2-3 वेळा तसा प्रयत्नही केला, पण बाबांनी त्याला जवळ येऊच दिले नाही. त्याला सभामंडपात बसून दुरूनच दर्शन घ्यावे लागले. निघण्याच्या वेळी तो निरोप घेण्यास आला तेव्हा बाबा त्याला म्हणाले, इतकी घाई कशाला करतोस, उद्या जा. पण त्याने बाबांचे ऐकले नाही. ज्या भक्त मंडळी बाबांच्या आज्ञेचा अनुभव होता त्यांनीही त्याला समजावले, पण व्यर्थ. टांग्यात बसून तो कोपरगावकडे निघाला. शिर्डीपासून काही अंतरावर साऊळ गावी टांगा अचानक वळल्यामुळे तो गृहस्थ खाली पडला. त्याला खूप मोठी दुखापत झाली. गाडीवानाने त्याला उचलला व कोपरगावच्या इस्पितळात दाखल केला. तेथे त्याच्यावर बरेच दिवस औषधोपचार चालू होते. अशा प्रकारे लोकांना श्री साईंच्या वचनांचे अनुभव येऊ लागले. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करू लागले. त्यामुळे जे कोणी बाबांच्या इच्छेने निघायचे त्यांना अवेळी ही गाडी मिळायची आणि परतीचा प्रवासही सुखाचा व्हायचा. एकदा मुंबईचे रघुवीर भास्कर पुरंदरे आपल्या परिवारासह बाबांच्या दर्शनास गेले होते. निघताना त्यांच्या आईच्या सांगण्यानुसार त्यांनी बाबांकडे नाशिकला जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे, पण 2 दिवस तिथे मुक्काम करून मगच पुढे जा. त्याप्रमाणे ते नाशिकला आले आणि त्याच दिवशी त्यांच्या धाकट्या भावाला ताप आला. त्याची अवस्था पाहून कुटुंबीय घाबरले. आपण मुंबईस परत जाऊया असे म्हणू लागले. पण पुरंदरे यांना बाबांच्या शब्दांची चांगलीच आठवण होती. ते सर्वांना म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मी 2 दिवस इथून हलणार नाही. त्यामुळे सर्वांना तिथेच राहावे लागले. दुसऱ्या दिवशी ताप आपोआप उतरला आणि तिसऱ्या दिवशी सर्व मंडळी मुंबईत सुखरूप परतली. एके दिवशी एक कीर्तनकार नानासाहेब चांदोरकर आणि 2 गृहस्थ असे मिळून बाबांच्या दर्शनास आले होते. दर्शन झाल्यावर कीर्तनकार परत जाण्याची घाई करू लागले. त्यांचे अहमदनगरला कीर्तन होते. त्यांची घाई पाहून चांदोरकरांनी बाबांजवळ जाण्याची आज्ञा मागितली. बाबांनी त्यांना जेवून जा असे सांगितले. नानासाहेबांनी बाबांचा निरोप कीर्तनकारांना सांगितला, पण त्यांनी ऐकले नाही. बरोबर आलेल्या एका गृहस्थाला घेऊन त्यांनी बारी स्टेशन गाठले. नानासाहेब आणि त्यांच्या बरोबरचा एक गृहस्थ शिर्डीतच थांबले.
दुपारचे जेवण झाल्यावर त्यांनी बाबांचा निरोप घेतला. बाबा म्हणाले, सावकाश जा, गाडीला अजून अवकाश आहे. ते दोघे स्टेशनवर आले आणि पाहतात तर काय, गाडीला यायला अजून अवकाश होता. तेथे कीर्तनकार आणि त्यांच्याबरोबर आलेले गृहस्थ गाडीची वाट पाहत तिष्ठत बसले होते. नानासाहेबांना पाहून कीर्तनकार म्हणाले, तुम्ही बाबांचे ऐकलेत हे फार बरे झाले. आम्ही ऐकले नाही, म्हणूनच आमच्यावर गाडीची वाट पाहत उपाशी बसण्याची वेळ आली. थोड्या वेळाने गाडी आली आणि सर्वजण अहमदनगरला गेले. एकदा तात्यासाहेब नुलकर व भाऊसाहेब दीक्षित हे आपल्या परिवारासह बाबांच्या दर्शनास आले होते. ते बाबांचा निरोप घेण्यास आले तेव्हा बाबा म्हणाले, उद्या सकाळी जा व कोपरगावहून जेवून जा. त्याप्रमाणे त्यांनी कोपरगावच्या खानावळीत दुसऱ्या दिवशी जेवण तयार ठेवण्याचा निरोप पाठवला. दुसऱ्या दिवशी ते दोघे परिवारासह कोपरगावास पोहोचले तेव्हा त्यांचे जेवण तयार नव्हते. गाडी चुकू नये म्हणून ते न जेवता स्टेशनवर गेले. तेथे गाडी 1.5-2 तास उशिराने येईल असे कळले, म्हणून त्यांनी टांगा पाठवून कोपरगावच्या खानावळीतून जेवण मागविले. सर्व मंडळी स्टेशनवरच जेवली. जेवणानंतर थोड्याच वेळात गाडी आली आणि सर्व मंडळी आपल्या घरी परतली. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.